सिंधुदुर्गातील 50 ते 60% जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा केलाय। जिल्ह्यातील महत्त्वाच्या देवस्थानांवरही वक्फ बोर्डाने दावा केलाय। मंत्री नितेश राणे यांचं मात्र हा खळबळजनक विधान आहे। काँग्रेस सरकार काळात वक्फ बोर्डाला अनेक अधिकार दिले गेलेत असं नितेश राणेंनी म्हटलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणलेलं वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक आपल्या हिताचं आहे असं देखील नितेश राणे यांनी कुठल्या कुठल्या जमिनीवर त्यांनी ताबा केला त्याची जेव्हा माहिती मागितली, मी तुम्हाला आश्चर्य वाटेल, किमान 50 ते 60% आपल्या सिंधुदुर्गाच्या जमिनीवर महाराज आमच्या त्या वक्फ बोर्डनी ताबा ठोकलेला आहे। त्याच्यामध्ये मोठ्यातले मोठे देवस्थान पण आहेत। ज्या देवांना आपण मानतो, त्यांची पूजा करतो, त्यांच्या समोर नतमस्तक होतो, या सगळ्या काही महत्वाच्या देवस्थानावर पण जोशीजी या वक्फ बोर्डच्या लोकांनी दावा ठोकलेला। आता आपण या दावा ठोकत खरं म्हणलं तर ह्या वक्फ बोर्डची वस्तुस्थिती कधी तुम्ही तरी कोणाकडून समजून घ्या आणि हे किती महत्व ह्या द्यायचं ह्याही गोष्टी तुम्ही लक्षात असलं पाहिजे। नितेश राणे यांना मंत्री झाल्यानंतर अद्यापही पूर्वीच्या उद्धवजी ठाकरे सरकारच्या बाबत असलेली जी काही घाणेरडी दृष्टी आहे ती त्यांची अद्यापही निघून गेलेली नाही असं दिसून येत आहे। त्यामुळे आत्ता पूर्वीच्या जर सरकारने पाप केलं असेल तर पापक्षालन करण्याचं काम तुम्ही करा ना, तुम्हाला कोणी रोखले आता?